नमस्कार, मी रुपेश घाणेकर आणि आज तुम्ही टायटलवरून समजलं असेल की मी आज कुठे चाललोय। आज आमच्या गावच्या मंदिरात चाललोय। पद्मावतीच्या देवळामध्ये कसं देऊळ आहे, त्याची कशी डिझाईन केलं आहे, ते सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे। आणि आज एक शानदार व्हिडिओ होईल। पद्मावतीच्या मंदिराचा व्हिडिओ करायचा माझा स्कूलमधची एक मैत्रीण आहे, तिने मला सांगितलं होतं की आपल्या गावाचा एक व्हिडिओ एक फेमस जागा आहे तिची माहिती मिळावी लोकांना, त्यासाठी एक व्हिडिओ बनव, म्हणून मी हा व्हिडिओ करतोय खास मित्रासाठी। आणि मलाही जायचं होतं, मलाही व्हिडिओ बनवायचा होता, पण मी अजून त्याच्यावरती विचार केला नव्हता। पण आता विचार केला की एक व्हिडिओ बनवावा आपण आणि तुम्हाला दाखवावा। तर चला, पद्मावतीचं मंदिर कसं आहे, काय आहे ते तुम्हाला गेल्यावर दाखवतो। तर चलो। तर मी आता पोचलोय आमच्या गावच्या पद्मावतीच्या प्रवेशद्वाराजवळ, हे पहा। आणि आता प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये जाणार आहोत। हा रोड आहे आतमध्ये जाण्यासाठी, इथून आपण आतमध्ये जाणार आहोत रोड। आणि हा माझ्या मागे जो रोड बघताय तो हा ग्वागर चिपळूण हायवे आहे। कधी जर तुम्ही आलात तर हा ग्वागर चिपळूणच्या जवळ तुम्हाला हा प्रवेशद्वार दिसेल, तिथून तुम्ही 5 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे। आणि कधी आलात तर नक्की व्हिजिट करा। आणि आपण आता जाऊया मंदिरात। चलो। त्याप्रमाणे गावामध्ये पद्मावतीच्या मंदिराची खूप इथल्या आसपास परिसरात एक ओळख आहे। तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही इथे जरूर भेट द्या। मी असं सांगेन, एक सुंदर असं मंदिर, त्याची कलाकृती, त्याचा एक वेगळेपणा तुम्हाला इथे आल्यावर बघायला मिळेल। आणि इथे जी शांतता आहे ना, ती खूप शांतता आहे। मी इथे अनुभव करतो की इतकी शांतता आहे ना, मनाला जरा बरं वाटतं। तुम्ही एक दिवस इथे येऊन बघाल पूर्ण। मला आतून पण बघायचं होतं, पण मंदिर बंद आहे त्यामुळे बघता येत नाही, मला दाखवता सुद्धा येत नाही। या देवळामध्ये सण वगैरे साजरे केले जातो, सप्ताह असतो। आपल्या इथे नवरात्र उत्सव सुद्धा मोठ्या एका उत्साहात साजरा केला जातो। आणि एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या पद्मावतीच्या मंदिराचं एक पालखी नृत्य ग्रुप, ही पालखी नृत्याची स्पर्धा तुम्ही बघितलं असेल, तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघा, ती पालखी नृत्य स्पर्धा असेल, ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। कसं केलं जातं कोकणामध्ये एक पालखी नृत्याची स्पर्धा, सण कसे केले जातात, शिमगा महोत्सव असेल किंवा शिमग्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी केल्या जातात ते तुम्हाला इथे पाहायला मिळते। या देवळामध्ये खूप उत्साह असतो, लोकांचा एक भरीमार असतो, तो तुम्हाला पाहायला मिळेल। पण मी तुम्हाला बाहेरून या मंदिराच्या स्ट्रक्चर विषयी माहिती देतो। जर तुम्ही नीट बघितलं तर या मंदिराचा जो हा भाग आहे, हा भाग तो एका राजस्थानी पद्धतीमध्ये हा तयार करून घेतलेला आहे। पूर्ण आर्किटेक्ट जे बनवणारे होते याचे, ते पूर्ण राजस्थानी स्टाईलमध्ये बनवले। आणि हा जो तुम्ही आंध्रा पद्धतीमध्ये जो हा खालचा भाग आहे ना, हा आंध्रामध्ये जे मंदिरांचा जो पाया बनवला जातो ना, तशा पद्धतीने हा बनवला गेला आहे। आणि जर तुम्ही वरती बघितलात तो वरचा जो हा पूर्ण जो घुमट बोलतो आपण त्याला, तो पूर्णपणे दाक्षिणात्य म्हणजे दक्षिण भारतात जसं बनवला जातो तसा एक स्ट्रक्चर बनवलं, म्हणजे एक वेगळं असं मंदिर बनवलं। आणि ह्याचा जो पूर्ण स्ट्रक्चर आहे, तुम्ही इकडे आला तर हा स्ट्रक्चर बघा, हा पूर्ण आपल्या जे कोकणामध्ये जो मंदिर बनवतात ना त्याच्यापेक्षा जरासा वेगळा आहे। याचा जो खालचा हा भाग बघितलात ना तुम्ही, आंध्रामध्ये कधी गेला असेल किंवा असं कुठल्याही याच्यामध्ये बघितलं असेल तुम्ही, तर अशा स्ट्रक्चरमध्ये त्याचा पाया रचला जातो। आणि अशी खांबांची
त्यांच्याकडे तकनीक आहे बनवायची. असं तकनीकने तो त्याचा पाया बनवलाय. आणि हा जर वरचा भाग बघितला तर एक राजस्थानी जाळी म्हणतो ना आपण, जाळी पूर्णपणे तिथे पुरा हा एक सेट बनून आलेला आहे. तिथे पूर्ण एका त्या मार्बल म्हटलं तरी त्याची पूर्ण डिझाईन पूर्ण रेडी केली आहे, एका स्ट्रक्चरमध्ये रेडी केलं आहे. आणि जो वरचा जो स्ट्रक्चरचा भाग आहे ना, हा पुरा वरचा घुमट बघितला तो घुमट, तर हा पूर्ण कर्नाटकामध्ये जशी मंदिरांचा जो स्ट्रक्चर असतो तशा पद्धतीने बनवला आहे. पूर्ण स्ट्रक्चर तसा बनवला आहे. अशा प्रकारची मंदिरं तुम्हाला कमीत कमी पाहायला मिळतील आपल्या आजूबाजूच्या परिसरात, या कोकणी भागात. असं मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. आम्ही तुम्हाला आतूनही दाखवू शकलो, बंद आहे त्यामुळे आतमध्ये आपण जाऊ शकत नाही मंदिराच्या आतमध्ये. तरी पण मी तुम्हाला बाहेरून त्याचं स्ट्रक्चर विषयी माहिती देतो. आणि हा त्याचा एक कळस आहे. इकडे गणेशाचं मंदिर आहे, म्हणजे गणपतीचं मंदिर आहे. इकडे गणेश आहे आणि इकडे महादेवाचं स्वयंभू मंदिर, महादेवांचं हे, आणि मध्ये पद्मावती आहे.